सिंधुदुर्गामध्ये बरेचदा येणं ही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये मतदारांशी जो थेट संवाद असतात त्या दृष्टिकोनाने निश्चितपणे मतदारांशी थेट संवाद आणि जे पदवीधरांना अधिकृत आहे त्या दृष्टिकोनाने डिजिटल लायब्ररी असतील, संस्थेशी संपर्क असेल, या गोष्टींचे कामं ते माझ्या माध्यमातून चालू आहे. या मतदारसंघामध्ये जसं आपण मगाशी विचारलं की आपला हा मतदारसंघ कसं बघितला आपण तर 5 जिल्ह्यांचा मी मगाशी सांगितलं तांदळाचे बांधा हा मतदारसंघ आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल लायब्ररी असली पाहिजे, जी क्लासरूम असली पाहिजे. या दृष्टिकोनाने कम्प्युटर्सची अवेलेबिलिटी, प्रोजेक्टर्सची अवेलेबिलिटी ही मी माझ्या माध्यमाने निधीच्या माध्यमाने करून द्यायचा सातत्याने प्रयास केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता एक नवीन संकल्प जो हाती घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये सूचना आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा मानसहकार्य पण आहे की कोकणातल्या सगळ्या शाळा या ग्रीन स्कूल करण्याचा मानस हा हाती घेतलेला आहे. आणि ग्रीन स्कूल म्हणजे प्रत्येक शाळेला आपण नॉन कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमाने म्हणजे सोलर पॅनलच्या माध्यमाने इलेक्ट्रिक सेल्फ सफिशियंट करण्याच्या दृष्टिकोनाने काम करायचं आणि मोदीजींनी जे आवाहन या संदर्भातलं पूर्ण देशभर केलेलं आहे त्याचं एक पाऊल म्हणून मी त्या दृष्टिकोनाने करतो. एक विद्यापीठ केलं त्याच्यानंतर तो ब्रँड व्हॅल्यू इस्टॅब्लिश करायला लागतो आणि त्याच्यामध्ये परत त्याची विद्यार्थी संख्या घटते. तर त्याच्यामुळे हा विषय सबसेंटरच्या माध्यमाने सोडवता येईल का हा एक प्रयोग मुंबई विद्यापीठाच्या माध्यमाने केला. त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये सब सेंटर आहे, ठाण्यामध्ये 2 सब सेंटर आहे, ठाण्यामध्ये कल्याणला सब सेंटर चालू आहे, एक पुढे ठाण्यामध्ये सब सेंटर चालू आहे. पण याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्या कॉलेजेसला विश्वासात घेऊन शासनाने पुढे निर्णय घेतला पाहिजे. विद्यापीठाच्या संदर्भातला हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि जसं मगाशी आपण विचारलं की त्या पद्धतीने कोकणामध्ये आपले कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध असले पाहिजे, ते जास्तीत जास्त रोजगार असले पाहिजे. आणि स्किल या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमाने आम्ही तेच करतो की स्किल डेव्हलपमेंट जे आपले खातं आहे त्यांच्या मदतीने ही जे आपल्याला याकडे रोजगार गोष्टी आहेत त्या थेट विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतील. आपल्याकडे लोकसंख्या ही बहुतांश मुंबई, पुण्याला किंवा कोल्हापूरला रोजगारला जाते. त्याच्यामुळे हा इन्क्युबेशन सेंटरची संकल्पना आहे की त्यांना स्थानिक रोजगार काय मी एक समजा एखादी यांनी एक उद्योजकने एक उद्योग टाकला त्याच्या माध्यमामध्ये अजून 4 रोजगार निर्माण करतात आणि त्याच्यामुळे या इकडे जर रोजगार निर्माण होईल. कोणाला घर सोडून दुसरीकडे जायला आवडतं. जर इकडे जसं आईकडे घर आहे, राहायला नातेवाईक आहे, तर त्याच्यामुळे कोणालाही स्वतःचं घर सोडून जायला आवडणार आहे. त्याच्यामुळे जे उपलब्धता इकडे करून द्यायला पाहिजे. आपण जर माझं हे इंडियन डॉक्युमेंट वाचलं तर त्याच्यामध्येही मी शासनाकडे या संदर्भाचा पाठपुरावा करणार आहे की इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून आपल्याकडे आंबा असते, फणस असते, काजू असते, या संदर्भातले एक प्रोसेसिंग युनिट उभे राहतात. आणि असे जे उद्योजक आहेत त्यांना केंद्र शासनाच्या अनेक योजना त्या स्टार्टअपच्या माध्यमाने असेल किंवा युनिकॉर्नच्या माध्यमाने असेल त्याला सीड इन्व्हेस्टमेंट घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये समन्वय करण्याचं काम मी निश्चितपणे करतो. इलेक्ट्रिसिटीवरती शाळा करणं आणि त्याच्यामुळे आपण जे प्रोजेक्टर आणि खरं याचा सुरुवात अशी झाली की ते प्रोजेक्टर कम्प्युटर आम्ही देतो त्यावर सबस्टेशनमुळे ते खराब होतात किंवा मग कधी कधी इलेक्ट्रिसिटी असेल तर त्याचा वापरही पुरेसा होत नाही. त्या दृष्टिकोनाने हे सुधारण्याचा या मतदारसंघामध्ये हे कार्यकर्ते खऱ्या यश ठरवतं. त्याच्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांची ताकद या मतदारसंघामध्ये आणि त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे विजय या मतदारसंघामध्ये निश्चित आहे. 10 वर्ष दिसणार त्यांना कदाचित ही कल्पना नाही की ही टर्मच मुळात 4 वर्षाची आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हणताच काय म्हणतात त्याच्यावरनं त्यांना काय अभ्यास आहे हेही आपल्याला लक्षात येतं मतदारसंघासंदर्भात हे परिषदेच्या संदर्भात. मध्यंतरी ना सुट्टीच्या बाबतीत आपण स्ट्रिक्ट राहायला पाहिजे. पण मी आणि CET हे एंट्रन्स एक्झाम हे क्वालिटेटिव्ह एक्झाम ते रद्द होऊ नये म्हणजे अनेक मागण्या केल्या. मी त्या कर्तव्यपद अहवाल आपल्याकडे देतो त्याच्यामध्ये आपण 24